जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसीचे आंदोलन। GR मध्ये फेरबदल करत सरकारने आमचा घात केला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर 5 दिवस उपोषण केले। त्यानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत। तसेच काही मागण्यांबाबत GR देखील काढण्यात आला आहे। त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। GRच्या विरोधात ओबीसी कडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं आहे। काल GR फाडत ओबीसी समाजाकडून निषेध देखील व्यक्त करण्यात आला आहे। संपूर्ण राज्यभरात ओबीसी समाजाकडून निषेध व्यक्त करत येत आहे। तर आज पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घंटानाद करत आंदोलन करत हा निषेध व्यक्त केला आहे। शांतपणे सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल। काही जण समोरचे लोक टपूनच बसलेले असतात, अरे आपण इतके कमी निवडून आलोय, काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे। आता परवा पण 4-5 दिवस हे मुंबईत घडलं, त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही केला। टीव्हीच्या समोर जायचे, चॅनलवाले तयारच असतात, तुझं काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे, मी लगेच सांगायचं यांचं म्हणणं काय। आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं, आता सगळे सध्या गबगार पडलेले आहेत। परंतु अजून पण ह्याचं काय मत आहे, त्याचं काय मत आहे, कसं काय होईल आणि काय होईल, सगळं चांगलं होईल, काही काळजी करू नका। एवढंच मला त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचंय। आज जो 2 सप्टेंबर 2025 रोजी आमच्या ओबीसीचा घात करणारा जो GR निघालेला आहे, त्या GRचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी ते जमलेलो आहोत। पण आमचे मायबाप म्हणजे आमचा ओबीसींचा खरा बाप हे भुजबळ साहेब आहेत। आणि भुजबळ साहेबांनी सांगितलंय सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आपल्याला आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवायचंय। कारण आपण जर अशा पद्धतीनं लोकशाहीला किंवा संविधानाचा अपमान करून जर आंदोलन केलं तर त्या लोकात आणि आपल्यात फरक उरणार नाही। त्यामुळे सनदशीर मार्गाने तुम्ही आंदोलन करा, अशा पद्धतीचे आम्हाला आदेश देण्यात आले। त्यामुळे आम्ही हे लोकशाही मार्गाने आमचा आवाज पोहोचवण्यासाठी तो घंटा घेऊन आलेलो आहोत। सरकारला जाग यावी की या महाराष्ट्रात ओबीसी देखील आहे, आमच्या ओबीसींच्या देखील काही मागण्या आहेत। आणि जो GR काढला त्या GR मध्ये त्यांनी हा पात्र हा शब्द पहिल्या GR मध्ये हा पात्र हा शब्द होता, पण आता परत आम्ही डाउनलोड करायला गेलो तर हा पात्र हा शब्द वगळलाय। आणि इथं देखील तो पात्र शब्द वगळून सरसकट, हे बघा, हे सरसकट परत म्हणजे पात्र हे शब्द वगळला तर सरसकट मराठ्यांना कुणबीकरण, त्याचबरोबर जे कुणबी आहेत, नोंदी आहेत मराठवाड्यामध्ये ओरिजिनल, त्या कुणबी व्यक्तींनी जर प्रतिज्ञापत्र दिलं मराठ्यांना, हे कुणबीच आहेत किंवा हे आमच्याच कुळातले आहेत, त्याला कुठलाही आधार नाहीये, फक्त प्रतिज्ञापत्र दिलं म्हणजे ते कुणबी झाले। याचा अर्थ खऱ्या अर्थाने ओबीसीचा घात खऱ्या अर्थाने इथेच झाला। या शब्दखेळ याच्यावरती भुजबळ साहेबांची सर्व समिती यावरती कामच करतेय। त्यामुळे आम्हाला हे शांततेत बसावं लागतंय। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सुप्रीम कोर्टाने ह्या आयोगावरती म्हणजे देशमुख आयोग 1964 रोजी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही, सराफ आयोग 1980 ला देखील शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या प्रगत असून तो मागास नाही, बापट आयोगाने देखील निष्कर्ष काढलेला मराठा समाज मागास नाही, खत्री आयोगाने देखील सांगितलेले मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही। या सर्वाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की मराठा समाज आणि कुणबी हा एक नाही आणि मराठा सामाजिक दृष्ट्या मागास नाही। आणि आरक्षणाचा क्रायटेरियाच आहे की जर तो मागास असेल तरच आरक्षण त्याला शैक्षणिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या जर मागास असेल तर EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन नावाचा प्रवर्ग स्पेशली 10% देण्यात आलेला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये 8.5% लाभ हा मराठा समाजाने घेतलेला आहे। एवढा असून देखील या मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये यायचं असेल आणि ओबीसी ऑलरेडी यांनी खूप पूर्वीपासून निवडणुका खोटे कुणबींचे दाखले काढून यांनी खिडकीतून आमच्या ओबीसीच्या घरात प्रवेश केलेलाच आहे, पण आज ते दरवाज्यातून येऊ पाहतायत। या आमच्या ओबीसीच्या घरात 374 जाती नांदतात। त्यामुळे आमचं दार ओबीसीने खचाखच भरलेलं आहे। आम्ही आमचं दार उघडणार नाही आणि मराठा समाजाला आम्ही ओबीसी मध्ये येऊ देणार नाही म्हणजे नाही। कारण आमचा ओबीसी त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बिलकुल नाही, पण त्यांना आरक्षण मिळावं। तुम्ही दुसरा घर बांधायला घ्या, चिखल दगड आम्ही सुरुवातीला इथं GR ची होळी करणार होतो,
कारण की सरकारने आम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की आम्ही ओबीसी मध्ये देणार नाही, ओबीसीत कोणाला वाटेकरी करणार नाही. आम्ही आत्ताच एवढे मोठे आहोत की संख्येने मोठे आहोत की अजून आले तर आम्हाला काहीच उरणार नाही. आम्ही इथे जो GR काढला आणि सरकारने आम्हाला दगा दिला, त्या संदर्भात आम्ही इथं GR ची होळी करणार होतो. परंतु भुजबळ साहेबांनी सांगितल्यानुसार आपलं मायबाप आहे त्याचा अपमान करायचा नाही म्हणून आवाज हा घंटानाद करतोय. घंटानाद का करतोय? कलेक्टरला जाग आली पाहिजे आणि हा घंटानादाचा आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे, मंत्रालयात पोहोचला पाहिजे. म्हणून आज आम्ही हा घंटानादाद्वारे निषेध करतो.